नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रविराज प्रतिमाच्या फोटोसमोर उभा राहून विचार करत असतो। त्या क्षणी प्रिया त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, मला तर विश्वासच बसत नाही की ती बाई माझी आई होती म्हणून। देवाने असा काहीतरी चमत्कार करावा की जेणेकरून ती माझी आई नव्हती हे सिद्ध होईल। त्याच वेळेस रविराज म्हणतो, हो अगदी बरोबर बोललीस बेटा, तुझ्या नकळत तू सगळं काही करून गेली। आता DNA टेस्ट हाच एक उपाय आहे की ती प्रतिमा नाही हे सिद्ध करण्यासाठी। त्यावेळेस सुमन म्हणते, पण त्या बाईच्या कडेला मिळालेले लॉकेट वगैरे। त्यावेळेस रविराज म्हणतो, ते जे काही पुरावे मिळालेले होते त्या पुराव्यावरून हे तर सिद्ध होत नाही ना ती प्रतिमा आहे म्हणून। आता DNA टेस्ट केल्यानंतर तिची टेस्ट जर तुझ्याशी मॅच झाली तरच ती प्रतिमा आहे हे सिद्ध होईल। त्यावेळेस प्रिया घाबरते आणि म्हणते, DNA टेस्ट कशाला आणि DNA टेस्टला 2-3 दिवस जातील। त्यावेळेस रविराज म्हणतो, नाही 24 तासामध्ये DNA टेस्टचे रिपोर्ट आपल्याला येतात। आत्ताच मी लॅबला फोन लावतो आणि जे काय आहे ते सत्य आपल्या समोर येईल। आणि हे सगळं काही पाहून आणि रविराजचा अवतार बघून आता इकडे प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो। आता कशा प्रकारे DNA टेस्ट झाल्यानंतर खोटारड्या प्रियाचं पितळ उघडं पडणार आणि त्याचबरोबर आता खोटारड्या प्रियाचा खरा चेहरा सायली कशा प्रकारे सगळ्यांसमोर आणणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।